माझ्यासोबत धर्मराव बाबा स्वतः आहे, त्यांच्याशी मी की बातचीत करूया। बाबा, तुमचं जे अपहरण झालं होतं त्या घटनेवर चित्रपट ही लॉन्च झाली आहेत, काय बोलणार आहेत, कशा प्रकारचा? नाही, हा महत्त्वाचा म्हणजे त्या बाबत ते 91चं आहे ते, परंतु त्याच्या म्हणजे 14 वर्षाचा जेव्हा होतो, वडील वाढले त्या वेळेपासून आपला जे परिस्थिती झाला तिथून मग हळूहळू आम्ही आता आजपर्यंत जे स्ट्रगल झालं ते सगळं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे। ह्याच्यामध्ये तुमच्या जीवनावर आधारित हे चित्रपट आहेत, जसा तुम्ही संघर्ष केला, राजकारणात संघर्ष केला, समाजकारणात केला आणि गडचिरोलीमध्ये हे जे बदल घडवण्यासाठी तुम्ही मेहनती केली आहेत, तर कसा प्रवास? नाही, ह्याच्यामध्ये प्रवास म्हणजे 3दा मी निवडून आलो, राज्यमंत्री झालो, 4थ्यांदा निवडून आलो, मंत्री झालो। आता हे सगळं आता जवळजवळ 20 वर्ष जनप्रतिनिधी राहिल्यानंतर आपला विकासाला आणि बाकी लोकांचं काम, विकासाचं काम सगळं धरलं तर ते फरक दिसते आपल्या लोकांना आणि लोक त्याच्यामध्ये फॉलो करतात, असं आहे। गडचिरोली म्हटलं तर तिथे विकास नाही, तिथे नक्षलवाद आहे, हे सगळे समोर जाणं आणि त्याच्यामध्ये बदल घडवणं हे किती कठीण होतं सगळं? कठीण तर आहेच। आता आपले प्रफुल्लभाईजींनी आता आपले त्यांच्या ह्याच्यामध्ये उद्गार काढलाच, काय परिस्थिती आहे तिकडच्या जिल्ह्याचा, सगळं म्हणजे सगळं विपरीत परिस्थितीमध्ये काम करावं लागतं आणि आपण काम केलो, लोकांचा विश्वास जिंकला आपण, असं आहे। आणि ह्याच्यामध्ये अजूनही काय बदल करण्याची गरज आहे आणि काय संघर्ष तुमचं चालू आहे, काय प्लॅनिंग आहे? बदल काय करायचा नाही, आता लोकांना रोजगार पाहिजे, रोजगार देण्याचं काम आपल्याला करावं लागेल आणि सिंचनाची सोय करावं लागेल, शिक्षणाचा प्रसार झालेला आहे, काय प्रॉब्लेम नाही। जेव्हा तुम्हाला 14 दिवसासाठी अपहरण तुमचं झालं होतं, तेव्हाचं जे आदिवासी भागात तुम्ही होतं, जंगलमध्ये होता, ते नक्षलवादमध्ये होतं, तर काय परिस्थिती होती नेमकी तिथे? ते तर झालं, आता ते काळ एक नवीन आपल्याला लाईफ मिळालेलं आहे, त्या दृष्टिकोनातून आपण झालं आता ते गोष्टी आता पिक्चरमध्ये आहे, जे आहे ते दिसेल आपल्याला, असं आहे। पिक्चरमध्ये जे घडतात, कसं वाटलं की तुमच्या जीवनावर आधारित हे चित्रपट समोर आला? नाही, तर त्यांनी मला सांगितलं की पिक्चर बनवायचं आहे, तर मी म्हटलं ठीक आहे, जे आपण सहकार्य करायचं आपण केलेलं आहे। आता प्रोडक्शन नीतू जोशी यांनी केलेलं आहे आणि डायरेक्शन वगैरे सगळं, सॉंग्स वगैरे, गाणे वगैरे सगळे चांगले आहेत। बघू आता काय होईल, हिट होईल। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश शर्मा, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।